जीवन बने परमार्थमय व्यवहार हो, ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है। गुरुदेव आशीष दो जो सोचने का फर्ज है। गुरुदेव 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 गुरुदेव। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभो, जय जय माखन चोर। राधा मेरी स्वामिनी, मैं राधी जी को दास, जन्म जन्म मोहे दीजिए श्री वृंदावन वास। चंद्र देते चंद्रिका, चंद्र देते चंद्रिका, शंभु देते अंबिका। धन्याज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा शिन गेला विठ्ठल 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 शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष, झालो दास पायांचा। ओम नमो ज्ञानेश्वर, ओम नमो ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। प्रस्तुत प्राप्त कीर्तन सेवेकरिता घेतलेला अभंग संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या भक्तांचं नाव आहे ते असणाऱ्या संत जनाबाई, संत जनाबाईचा अभंग या कीर्तन सेवेकरिता घेतलेला आहे। या संत जनाबाईनं काय केलं होतं तुम्हा सर्वांना माहिती आहे। धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून आदोर, गळा बांधून आदोर, ओ धरिला पंढरीचा
या संत जनाबाईनं काय केलं होतं? धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. ज्यांच्या या अध्यात्मामध्ये ज्यांचं सामर्थ्य आहे, ज्यांना आपल्या जीवनाचं हित कळालं, अशा असणाऱ्या संत जनाबाई आपल्या समस्त देशवासियांना, या पृथ्वी तलावरती जे लोक आहेत त्यांना ते ज्ञानार्जन करतात की आपल्या जीवनाचा, आपल्या देहाचा, देवाचा नाही, जन्मा येवो निया देख, करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक हो देहाचे, ऐसा नामाचा महिमा, शेष वर्णिता झाली सीमा, नाम तारक त्रिभुवनी, मने नामयाची जनी. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा अल्प असा परिचय द्यावा लागतो. तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी कशामुळे जमलेलो आहोत? प्रतिवर्षाप्रमाणे भव्य दिव्य असा असणारा ओंकारेश्वर मंदिर, श्री क्षेत्र चांदूस, तालुका खेड, जिल्हा पुणे, आणि असा भव्य दिव्य असणारा या चांदूस या पुनीत पावन भूमीमध्ये भगवान भोलेनाथांचं अधिष्ठान या ठिकाणी आहे. आणि हे अधिष्ठान त्या ठिकाणी कोणाच्या कृपेनं, कोणाच्या त्या ठिकाणी माध्यमातून झालेलं आहे? तर ते तुम्हा आम्हा सर्वांचे असणारे सद्गुरू, वैकुंठवासी, प्राप्त स्मरणीय कोंडीराम महाराज बडे महाराजांच्या माध्यमातून एक वटवृक्ष या ठिकाणी लावण्यात आलं. आणि त्याचं इवलेशे रोप लाविले द्वारी, तयांचा वेलू गेला गगनावरी. आणि या सर्व शिष्यगणांच्या आनंद सोहळ्यामध्ये आणि सद्गुरू कोंडीराम महाराज बडे यांच्या छत्रछायाखाली असणारा प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्री उत्सव 2025, आणि याची सेवा ही माझ्याकडे, ज्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे, शब्दात ते मी सांगू शकत नाही, आमचे असणारे परमपूज्य, वंदनीय, प्राप्त स्मरणीय, हरिभक्तीपरायण आमचे दत्तात्रेय महाराज बडे महाराजांचं माझ्यावरती प्रेम आहेच, पण समस्त भक्तगण जे आहेत यांचं माझ्यावरती प्रेम आहे. आणि ही काय जादू असेल ती काय मला सांगता येत नाही. जोगी रे क्या जादू है तेरे प्यार में, जाने ना जग को खबर कब होगी. जोगी 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 रे क्या जादू है तेरे प्यार में. ही जादू कोणती आहे? गुरु आणि शिष्यांची जादू आहे. जो मजा नहीं अमीरी में वो मजा है फकीरी में, जो मजा नहीं अमीरी में वो मजा है सदगुरु के नाम में, वो मजा है सदगुरु के नाम में. म्हणून ही सद्गुरु महाराजांची ताकद आहे सर्व. आणि तुम्ही थोडं पुढं सरका, महिला मंडळ थोडं पुढं सरका. असं हे जे मधली जागा आहे का, ही मधली जागा भरून काढा. या समोर, या समोर सरका. काही राहिलेले पाठीमागे बसतील, थोडं समोर सरका. इथंच या समोर या. हा महिला मंडळ सरका, पुढं सरका. ते असं मध्ये गॅप नका पडू देऊ, सरका पुढं. म्हणून समस्त महाराष्ट्रातून आलेले भक्तगण आहेत. पुणे जिल्ह्यामधून असेल, सोलापूर असेल, नगर असेल, मुंबई असेल, समस्त महाराष्ट्रातून या ठिकाणी हे भक्तगण आलेले आहेत. कशामुळे आलेले आहेत? प्रेम प्रेम सब कोई कहे प्रेम जाने ना कोई, प्रेम प्रेम सब कोई कहे प्रेम जाने ना कोई, एक बार प्रेम जाने तो लाखा जन्म का फल होय, लाखा जन्म का फल होय. म्हणून सद्गुरूच्या प्रेमासाठी ही संबंध, ही भक्तगण या ठिकाणी आलेली आहेत. जेवढंच आमच्या
सद्गुरू कोंडीराम बाबावरती यांचं प्रेम होतं, तेवढंच प्रेम सद्गुरू आमच्या दत्तात्रेय महाराज बडे यांच्यावरती हे संबंध भक्तगणांचा आहे. हो, म्हणून त्या ठिकाणी महाराजांनी तर परिचय करून दिलाच. महाराष्ट्राची दक्षिण काशी तीर्थक्षेत्र पैठण, वारकऱ्यांचे 4 धाम पंढरपूर, आळंदी, देहू आणि पैठण, या प्रतिष्ठान नगरी पैठणमधून मला येण्याचं सौभाग्य प्राप्त झाला. छोटीशी आमची त्या ठिकाणी त्या पैठणमध्ये ओळख झाली. 15-20 माणसं आपले बाबांचे भक्त आणि महाराज स्वतः पैठणला आले होते, तिथून ओळख झाली. आणि त्या ठिकाणी आमचं छोटंसं आश्रम आहे. महाराज सर्वजण भक्तगणाला घेऊन तिथं त्या आश्रमावरती आले, ती ओळख झाली. आणि महाराजांनी सांगितलं आमच्या आश्रमावरती तुम्ही एकदा या. मग मी जामगावच्या कीर्तनाच्या अगोदर एकदा भेट दिली आणि त्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर मी हे प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो, ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है, गुरुदेव आशीष दो जो सोचने का फर्ज है. महाराजांनी ते मोबाईल मध्ये भरलं, ग्रुपला टाकलं, स्टेटसला टाकलं, सर्व लोकांनी पाहिलं. पैठणचे महाराज आले आणि नंतर देवाने मला आणलं. आणि आजचा जो आपला योग आहे हे सद्गुरू कोंडीराम बाबाची कृपा आहे. म्हणून या ठिकाणी मी आलो. आज महाशिवरात्रीचं पर्व आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि 4-5 महिन्यापूर्वीच महाराजांनी सांगितलं होतं, महाराज महाशिवरात्रीला दुसरीकडे कुठं तारीख घ्यायची नाही. 1 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या भागवत कथा चालू आहेत. 3-3, 4-4, 5-5, 8-8, 9-9 हजार लोक कथा श्रवण करतात. महाराज 1 महिन्यापासून कथा चालू आहे. पण या कार्यक्रमासाठी मी जेवढी काळजी घेतली असन तेवढी कधीच दुसऱ्या कार्यक्रमाची घेतली नाही. कारण माझा आवाज चालतो की नाही मला काळजी होती. प्रयत्न खूप केले मी, कारण 3-3, 4-4 तास रोज बोलायचं. 7 दिवसाची कथा आणि 8व्या दिवशी काला. एका महिन्यामध्ये 3 कथा झाल्या. पहिली कथा ही सिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाली, दुसरी कथा जिंतूर परभणी जिल्ह्यामध्ये, आणि तिसरी ही पैठणच्या जवळ. सतत 8-24 सतत 3-3 तास 4-4 तास बोलायचं. आणि आता हे आजचं कीर्तन आहे, मध्ये 2-3 दिवस विश्रांती आहे. पुन्हा 2 तारखेला लातूरला आहे, 5 तारखेला पुन्हा अजून त्या ठिकाणी तिकडे जिंतूरकडे आहे. पण आजच्या कार्यक्रमासाठी मी 2 दिवसापासून त्या मिठाच्या पानाची गुळणा करतोय. त्याच्यानंतर पुन्हा ते डॉक्टरकडून एक औषध घेतलं. बाबा म्हणलो मला चांदूसला कीर्तनाला जायचंय, आणि चांदूसचं कीर्तन हे चांगलं झालं पाहिजे. जशी एखादी मुलगी माहेरला बऱ्याच दिवस जर काळ लोटला तर तिला आस निर्माण होते की मला माहेरला जायचंय. तसं दुसरीकडे जाणं वेगळं आणि इथं येणं हे वेगळं. तब्येत ठीक नसल्यामुळं थोडंसं मला मिरवणुकीला येता नाही आलं. येणार होतो पण झोप लागली थोडीशी, त्याच्यामुळं आळंदीत मी थोडं विश्रांती घेतली आणि यामुळं थोडंसं यायला उशीर झाला. तरी अजून कधी योग आला तर निश्चित महाराज पालखी बघायला बोलवतील आणि मीही निश्चित पालखी बघायला येईन. आजच्या प्रसंगी एवढं सांगतो. वेळ कमी आहे त्यामुळं अल्पासा परिचय द्यायचा म्हणजे प्रतिवर्षाप्रमाणे ओंकारेश्वर मंदिर नावच एवढं चांगलं आहे. काय ओम याच्यामध्ये सर्व आलं. काय ओम 5 मिनिटं डोळे बंद करून त्या ठिकाणी ओम या मंत्राचं जप करायचं. निश्चित तुमच्या मनाला समाधान मिळल्याशिवाय राहणार नाही. 5-10 मिनिटं डोळे बंद करून ओम अशा ओंकारेश्वर मंदिरामध्ये निश्चित या ठिकाणी आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आजचा अभंग या कीर्तनासाठी घेतलेला आहे, नामपर अभंग आहे, जेणेकरून कोणत्या नावाने आपल्या जीवनाचा उद्धार होईल. हो, म्हणून संत जनाबाई त्या ठिकाणी संबंध या लोकाला उपदेश करतात. का पुरुषाला सुद्धा करतात आणि महिलांना सुद्धा, मुलांना सुद्धा, मुलींना सुद्धा, सर्वांना जनाबाई उपदेश करतात. का
माझ्या माऊली ज्ञानोबा राहिला मुक्ताबाईनं उपदेश केला. कधी? ज्यावेळेस आळंदीमध्ये मधुकरी मागण्यासाठी माऊली ज्ञानोबा राय गेले आणि आळंदीमधल्या लोकांनी मधुकरी तर दिलीच नाही, पण त्यांच्या झोळीमध्ये दगड टाकली. माऊली ज्ञानोबा रायला राग आला आणि राग आल्यानंतर माऊली ज्ञानोबा राय लालबुंद झाले. त्या आळंदीतल्या लोकांनी सांगावं, अरे तुमची पात्रता आहे का या आळंदीमध्ये भिक्षा मागायची? तुमच्या वडिलांना ग्रस्त आश्रमामध्ये प्रवेश घेऊन त्या ठिकाणी संन्यास आश्रम हा कोणता नियम आहे? तुमचं तोंड जर त्या ठिकाणी बघितलं तर काम होणार नाही. असं आळंदीमध्ये माऊली ज्ञानोबा रायला टोमणे दिले त्या लोकांनी. माऊलीला राग आला आणि माऊली त्या ठिकाणी माऊलीनं जर ती भिक्षा मागावी, भिक्षा देहि मा, लोकांनी भिक्षा दिली नाही. माऊली सिद्ध बेटामध्ये परत गेले आणि जात असताना आपली ताटी लावून घेतली. 5 वर्षाची असणारी ती मुक्ताबाई ती माऊली ज्ञानोबा रायला उपदेश करतात, दादा तुम्ही ताटी लावून घेऊ नका. मोठ्या माणसाला रडता येत नाही, मोठ्या माणसाला रडता येत नाही, मोठ्या माणसाला दुःख दाखवता येत नाही, मोठ्या माणसाला संघर्ष करावा लागतो. बडा बडा इना करे, बडा न बोले बोल, हीरा मुख से ना कहे, लाख हमारा मोल. मोठ्या माणसाला दुःख दाखवता येत नाही, त्याला संघर्ष करावं लागतं. तसं मुक्ताबाईनं कोणाला उपदेश केला? माऊली ज्ञानोबा रायला. तसं जनाबाई कोणाला उपदेश करते? संबंध देशातल्या लोकांना, या पृथ्वी तलातल्या लोकांना काय करते? संत जनाबाई उपदेश करते आणि आपल्या नामाचा महिमा आणि आपल्या जीवनाचा उद्धार कशाने होणार आहे हे अभंगाच्या माध्यमातून संत जनाबाई पटवून देते. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुम्हाला त्या ठिकाणी सांगितला. जन्मा येऊनिया देख करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे. जन्मा येऊनिया देख, अनेक अनेक जन्म आहे आपल्याला. 184 उनी फेरा मारल्यानंतर अनेक अनेक आपल्याला पशु पक्षी जीव जंतू अनेक अनेक आपण जन्मामध्ये, किड्या मुंग्यामध्ये अनेक अनेक गाय बैल म्हैस अनेक अनेक जन्म आहेत. जेवढे सांगावे तेवढे कमी आहे. किती वेळा जन्मायावे, 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 किती वेळा जन्मायावे. भजित नित्य भावे, भजित नित्य भावे, भजित मनमोनी जीव व्याला, मनमोनी जीव व्याला. भजित नित्य भावे, भजित जन्मायावे, नित्य भावे फजित
नित्य व्हावे फजित, किती वेळा जन्मा यावे. हो, किती वेळा जन्माला यायचं. आपल्याला माहिती आहे का आपल्या जीवनाचा उद्धार झालाय? नाही. आपल्याला सांगता आलं पाहिजे, झोपेतून उठल्यानंतर सांगता आलं पाहिजे. काय सांगता आलं पाहिजे? तुमचे गॉड फादर कोण आहेत, तुमचे सद्गुरू कोण आहेत, तुमचे भगवान कोण आहेत. काय भगवंत एकच आहे, अनेक अनेक त्याने रूप धारण केलेले आहेत. झोपेतून उठल्यानंतर सांगता आलं पाहिजे आणि झोपल्यानंतरही त्या झोपेमध्ये ध्यास लागला पाहिजे. काय जसं ते हनुमंतरायाने संबंध लोकाला सांगितलं, माझ्या छातीमध्ये राम आहे. काय आहे? माझ्या छातीमध्ये राम आहे, माझ्या हृदयामध्ये राम आहे. तसं आम्हाला सांगता आलं पाहिजे, माझ्या हृदयामध्ये माझे भोलेनाथ शंकर भगवान आहे, माझ्या हृदयामध्ये पांडुरंग आहे, माझ्या हृदयामध्ये माझे सद्गुरू आहे, असं सांगता आलं पाहिजे. काय आणि आपल्या मनाला जर वाटलं ना निश्चित की या जन्मामध्ये येऊन मी चांगलं कार्य केलंय आणि माझ्या जीवनाचं सार्थक झालंय, हे आपल्या मनाला जर वाटलं तर निश्चित आपल्या जीवनाचं सार्थक झालेलं असेल. हो, म्हणून कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडा अल्पासा परिचय देतो. तुम्ही म्हणता महाराज आतापर्यंत काय चाललं होतं? आतापर्यंत कीर्तनच चालू होतं काय? म्हणून या ठिकाणी महाराजांच्या प्रेमामुळं मला या ठिकाणी येण्याचा योग आला आणि काहीतरी कोंडीराम बाबांचं माझा ऋणानुबंध असेल म्हणून इथं येण्याचं मला सौभाग्य प्राप्त झाला. सर्व गुणीजन मंडळी, कीर्तनाला साथ देणारे, स्वतः महाराज सुद्धा त्या ठिकाणी कार्यक्रमाला उभे आहेत. सर्व विनेकरी बाबा आहेत, सर्व टाळकरी वृंद आहेत, सर्व आमचे गायनाचार्य आहेत, उद्याचे कीर्तनकारही उभे आहेत. इकडे आमच्या सोबत आलेले लातूरचे आप्पा तेही माझ्याबरोबर उपस्थित आहेत. महाराज आपल्या पंचक्रोशीतील वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि आपल्या महाराजांचे गुरुबंधू आहे की नाही. थोडक्यात आमचा परिचय झाला. बाबांच्या चरणावरती साष्टांग प्रणाम. आणि आज ज्यांची विशेष उपस्थिती आहे माझ्याबरोबर, तीर्थक्षेत्र आळंदीमधून आमचे बंडूभाऊ चव्हाण, परमपूजनीय साहेबरावजी महाराज शास्त्री, आळंदी देवाची त्यांचे बंधू, आळंदीमध्ये मोठं त्यांचं संस्थान आहे. स्वतः बंडूभाऊही माझ्याबरोबर या ठिकाणी माझ्या कीर्तन सेवेला उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद देतो. आमचे मुंबईवरून आलेले महाराज आहेत, सोलापूरहून आलेले महाराज आहेत, काही आमचे चंदननगरचे, काही वाघोलीचे, काही पुण्याचे, काही नगरचे, काही जामगावचे. आणि एखाद्याचं नाव राहिलं असेल तर राग मानायचं नाही. म्हणून तुम्ही बसलेले सर्व आमच्या रांगोळ काढणाऱ्या ताई, रेश्माताई, जामगावला त्यांची रांगोळ होती, इथंही आहे, हिंचगिरीला आहे, सोलापूरला आहे, पंढरपूरला आहे, मंगळवेढ्याला आहे. जिथं जिथं असेल त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. ही 14 विद्या आणि 64 कला ही देवाने दिलेली आहे. कोणी दिलेली आहे? देवाने दिलेली आहे. हुबेहूब महाराजांचं चित्र त्या ठिकाणी त्या ताई काढतात. हुबेहूब त्या ठिकाणी आपले सद्गुरू कोंडीराम बाबांचं फोटो चित्र त्या ठिकाणी काढतात. आणि एकदा आपले जे आपल्या जामगावच्या कार्यक्रमाला होते बघा, आपले लोक तर हे कार्य करतीलच, याच्यात मोठी गोष्ट नाही. पैशावाल्या माणसाने मोठं कार्यक्रम केलं म्हणजे मोठी गोष्ट नाही, पण एखाद्या गरिबाने जर कार्यक्रम केलं हे विशेष गोष्ट आहे. म्हणून आपल्या धर्माची पताका ज्यांनी खांद्यावर घेतली आणि या वारकरी संप्रदायामध्ये, या वारकरी संप्रदायाचा ज्यांना लळा लागला, काय नाव भाऊचा? गुलाबभाई शेख. गुलाबभाई शेख. गुलाबभाई शेख. बजाव टाली. काय ओ औट हात का मानव नरदय, अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. काही लोक झोपलेले आहेत इथे. हे कोणाच्या भाग्यामध्ये आहे? हे कोणाच्या प्रारब्धामध्ये आहे? हे कोणाच्या नशिबामध्ये आहे? भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन, भागवतामधला श्लोक आहे.
ज्यांच्या भाग्यामध्ये कीर्तन आहे, ज्यांच्या प्रारब्धामध्ये कीर्तन आहे, ज्यांच्या प्रारब्धामध्ये हरिपाठ आहे, ज्यांच्या प्रारब्धामध्ये त्या ठिकाणी शिवलीला अमृतचं पारायण आहे, ज्यांच्या प्रारब्धामध्ये ज्ञानेश्वरी आहे, ज्यांच्या प्रारब्धामध्ये गाथा आहे, ज्यांच्या प्रारब्धामध्ये गीत आहे आणि ज्यांच्या प्रारब्धामध्ये सद्गुरू महाराजांची सेवा आहे. प्रारब्धाशिवाय नाहीये, भाग्याशिवाय नाहीये. हो, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हो, म्हणून किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. म्हणून सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद. तुम्ही सर्व मायबाप आणि आमचे दोन्हीकडून दोन असणारे मृदंगाचार्य. फक्त मृदंगाला इकडच्या साईडनं पण माईक पाहिजे आणि असा टाईट वाजला पाहिजे. आपला कार्यक्रम थोडा आहे पण टाईट आहे. बाबा दिसायला लहान आहेत पण काम तापड आहे. काय, बाबा दिसायला लहान आहे पण काम फास्ट आहे. ते ढिल्ल जमत नाही बाबाला. असा टाईट कार्यक्रम पाहिजे. आपला कार्यक्रम कसं आहे, गेटकिन पद्धत. सकाळी धामधूम, दुपारी टामटूम, संध्याकाळी साम सुम. काय त्या तर लग्न असे फास्ट झाले. लोक गेले कधी, लग्न लावून आले कधी, काही कळतंय का? काहीच कळत नाही. हो, असो, गाईल त्याचा गळा आणि वाईल त्याचा मळा. कीर्तन थोडं असावं पण चांगलं असावं. नाही तर काय पकवाज एकीकडे वाजते, टाळ एकीकडे वाजते, बाबा एकीकडे, लोक जांभळ्या देतात. काय, कोणत्या नावाने देवाच आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे याच्यावरती आपण बोलू. जन्मा येऊन्या देख करा देवाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे. मला सांगा, देवामध्ये ताकद आहे की देवाच्या नावात ताकद आहे? बोला बोला, कशात ताकद आहे? देवाच्या नावात ताकद आहे. तुम्ही बोलत चला, आता एक दीड तास आपल्याला बोलायचं. देवात ताकद आहे की देवाच्या नावात ताकद आहे? देवाच्या नावात ताकद आहे. कारण प्रभू रामचंद्राने सेतू बांधण्यासाठी माकडाची साथ घेतली. कोणाची? कारण माकडाने जर एकदा विश्वास दिला तर ते माकडं विश्वासघात करणार नाही. माणसं विश्वास देऊन विश्वासघात करतील. म्हणून देवाने काय केलं, या पृथ्वी तलावरती एकमेव प्राणी आहे असा बुद्धिजीवी प्राणी, आणि त्या बुद्धिजीव प्राणीचं नाव आहे मनुष्य. त्या भागवतामध्ये नृगराजाची कथा आलेली आहे. नृगराजा म्हणजे काय? त्या शेतामध्ये आपल्याला तो सरड्या दिसतो. तुमच्याकडे काय म्हणतात? सरडा, गिरगिट सरडा म्हणतात त्याला. आणि तो काय करतो? रंग बदलितो. काय? रंग बदलितो. मग तो सरडा तरी 2-3 वेळेस रंग बदलितो, पण माणसं किती वेळेस बदलित? माणसं किती वेळेस? माणसालाही रंग बदलित. या माणसाचा सकाळी 8 वाजता एक रंग असतो, पुन्हा 12 वाजता वेगळाच रंग, 2 वाजता वेगळा रंग आणि संध्याकाळी 6ला वेगळाच रंग. काय? म्हणून प्रभू रामचंद्राने सेतू बांधण्यासाठी त्या माकडाचं त्या ठिकाणी सहकार्य घेतलं का? आणि त्या सेतूमध्ये, त्या ठिकाणी, त्या गंगेमध्ये एक दगड घ्यायचं आणि त्याच्यावरती राम नाव लिहायचं, आणि राम नाव लिहिल्यानंतर तिथे पाण्यामध्ये टाकायचे. पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते काय व्हायचं? तरंगायचे. ते तरंगायचे. नाव टाकल्यानंतर दगड तरंगायचं. मग रामाने काय केलं? स्वतः प्रभू रामचंद्र म्हणले, मी तरी प्रयोग करून पाहतो. माझे भक्त प्रयोग करून पाहतात तर मग मला काय अडचण आहे? काय? मग त्या प्रभू रामचंद्राने काय केलं? त्या भक्ताचं बघितलं की माझे भक्त त्या दगडावरती राम नाव लिहितात आणि पाण्यामध्ये टाकतात. ते पाण्यामध्ये दगड तरंगायला लागलेत. मग प्रभू रामचंद्राने एक दगड घेतलं आणि त्या दगडावरती राम असं नाव लिहिलं. राम नाव लिहिल्यानंतर ते दगड काय झालं? बुडालं. आणि मग देवाला कळालं की माझ्यामध्ये ताकद नाही, तर कोणामध्ये ताकद आहे? माझ्या
नावामध्ये ताकद आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा गगन करे मेघाच्या तुका म्हणे आम्हा जन्म गोडयासाठी तुका म्हणे आम्हा जन्म गोडयासाठी तुका म्हणे आम्हा जन्म गोडयासाठी नामाचा महिमा, नामामध्ये खूप ताकद आहे. म्हणून जन्मा येऊनिया देख करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे. हे मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा नाहीये, मनुष्य जन्म एकदाच आहे. हो, एकदा मिळाल्यानंतर याचा भरोसा नाहीये. पण मनुष्य जन्माला आल्यानंतर काय करायचं? हो, चांगलं काम करायचं. भगवान श्रीकृष्ण गीतामध्ये सांगतात की तुम्ही चांगलं कार्य करा, त्याचं चांगलं फळ तुम्हाला मिळेल. तुम्ही कोणतीही त्या ठिकाणी माझ्याकडून स्वार्थाची किंवा कोणती अपेक्षा करू नका. म्हणून त्या ठिकाणी हे मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा नाहीये. म्हणून सुंदर त्या ठिकाणी एक कवीने एका भजनामध्ये गायलेलं आहे, मनुष्य जन्म अनमोल रे इस मिट्टी में ना घोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे इस मिट्टी में ना घोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. हो, हे मनुष्य जन्म एकदाच आहे. आणि एकदा का वेळ निघून गेली, समय बलवान आहे, समय भगवान आहे. टाइम इज मनी. 1 मिनिटाचं महत्व त्या प्रवाशांना विचारा. ज्या माणसाला पुण्यावरून चाकणला यायचंय आणि चाकणवरून चांदूसला यायचंय, एखाद्या माणसाची 1 मिनिटामुळे बस त्या ठिकाणी निघून जाते. 1 मिनिटामुळे आपण पाहतो, पण बस स्टँडच्या त्या जो फाकट असतो का गेट तिथपर्यंत आपण पाहतो, अरे बस गेली. पण किती मिनिटामुळं? 1 मिनिटामुळं. 1 मिनिटाचं महत्व त्याला विचारा, ज्याची 1 मिनिटामुळे बस चुकलेली आहे. 1 महिन्याचं महत्व कोणाला विचारा, जो नोकरीला आहे आणि 1 महिन्यामध्ये त्याचा पूर्ण परिवार त्याला चालवायचा आहे. जर पगार यायला उशीर झाला, 7-8 दिवस जर पगार लांबला, तर तो नोकरदार जो आहे त्या नोकरदाराला 1 महिन्याचा महत्व विचारा. हो, एवढंच नव्हे, 1 वर्षाचं महत्व. जो मुलगा 10वी-12वीला आहे आणि 10वी-12वीला असणारा मुलगा जर 1 वर्षाला एखाद्या विषयामध्ये जर तो नापास झाला किंवा तो फेल झाला, तर 1 वर्षाचं महत्व त्या विद्यार्थ्याला विचारा. काय? समय बलवान आहे, समय भगवान आहे. म्हणून असाध्य ते साध्य करीती सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. हो, म्हणून जीवनामध्ये अभ्यास महत्वाचा आहे, जीवनामध्ये विचार महत्वाचा आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. असं सांगितलंय का? महिना हाची करावा विचार, असं सांगितलंय का? नाही, महिना नाही सांगितलं. क्षणोक्षणी हाची, किंवा देवाची या द्वारी उभा क्षण भरी. हो, क्षण सांगितलेलं आहे. हो, म्हणून त्या ठिकाणी या अभंगाच्या माध्यमातून जनाबाई प्रतिपादन करतात, अरे बाबा, हे मनुष्य जन्म तुला मिळालेलं आहे, बहु कष्टाने मिळालेलं आहे. स्वर्गातले देव लोक इच्छा करतात या मनुष्य जन्माची. कशासाठी? स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी आम्हा जन्म व्हावा. हो, स्वर्गातल्या लोकांना हे आनंद नाही. हो, काही माणसं मोठी झाल्यावर बालपण आठवतं, किती मजा होती लहानपणी, आणि एकदा मोठे झाल्यावर लहान होता येते का? तुम्हाला होता येते का? तुमच्याकडे कसं आहे?
तुमच्या इकडे माणूस गेल्यावर किती दिवसांनी जाळ देत? काय भाव? हा काय असो लगेच. म्हणून हा देह कसा आहे? नासकाय, कुचकाय, सडकाय. या देहावरती आम्ही जेवढं प्रेम करतो तेवढंच प्रेम कशावरती करायचं? भगवंतावरती करायचं. तेवढंच प्रेम सद्गुरूवरती करायचं. अभंगाचं प्रथम चरण. देहाचे जन्मायोनिया देख, जन्मायोनिया देख, जन्मयोनिया देखो, जन्मयोनिया देखो. करा देहाचे सार्थक, करा देहाचे सार्थक. वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे. करा देहाचे सार्थक, करा देहाचे सार्थक. वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे. जन्मायोनिया देख, करा देहाचे सार्थक. देहाचं सार्थक कशामुळे होणार आहे? तर देवाच्या नामचिंतनाने होणार आहे. म्हणून मुलांचे नाव ठेवताना चांगले ठेवा. आता नाव काही निघाले, स्वीटी, बंटी, पिंटी, किंटी, काही काही नावं निघालेत. एका बाईनं एका मुलीचं नाव गोबी ठेवलं आणि ती दवाखान्यात गेली. त्या डॉक्टरने विचारलं, ताई मुलीचं नाव काय आहे? त्या ताईनं सांगितलं, माझ्या मुलीचं नाव गोबी आहे म्हणले. म्हणले आता काय मुलगा झाल्यावर काय कांदा ठेवते का म्हणले? हा. एक बाई पंढरपूरच्या यात्रेमध्ये त्या मुलीचं नाव फजिती ठेवलेलं आणि त्या मुलीचं नाव फजितीनं साऱ्या पंढरपूरमध्ये ती मुलगी हरवली साऱ्या पंढरपूरमध्ये. ओ बाबा माझी फजिती बघितली का? ओ बाबा माझी फजिती बघितली का? ओ माऊली माझी फजिती बघितली का? ते वारकरी म्हणले, आमचीच फजिती चालू येईन, तुझी कुठं फजिती बघावं आम्ही काय? म्हणून मुलांचे नाव काय असले पाहिजे? राम, कृष्ण, गोविंद, गोपाल. राधे कृष्णा, राधे कृष्णा, कृष्णा कृष्णा, राधे राधे. राधे श्याम, राधे श्यामा, श्याम श्यामा, राधे राधे. राधे कृष्णा, राधे कृष्णा, कृष्णा कृष्णा, राधे राधे. राधे श्याम, राधे श्याम, श्याम श्याम, राधे राधे. राधे कृष्णा, राधे श्यामा, राधे कृष्णा, राधे कृष्णा, कृष्णा कृष्णा, राधे राधे. राधे श्याम, राधे श्यामा, श्याम श्यामा, राधे राधे. मुलाचं नाव श्याम असलं पाहिजे, मुलाचं नाव गोविंद असलं पाहिजे, मुलाचं नाव गोपाल असलं पाहिजे. चांगले चांगले नाव ठेवा. कळत न कळत काय होतं? माणसाकडून पुण्य होतं आणि कळत न कळत माणसाकडून पाप होतं. पापाचे प्रकार खूप आहेत. आपल्याला कळत नाही आपल्याकडून कधी पाप झाले. डोळ्याने पाप, मुखाने पाप, हाताने पाप, पायाखालून आपल्या पायाखाली काही जीवजंतू मरतात त्याने पाप, संशयाने पाप. पाप एका याने होत नाही. पापाचे प्रकार खूप आहेत. मग या पापातून मुक्त होण्यासाठी काय करावं लागतं? जन्मायोनिया देख, करा देहाचे सार्थक. वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक हो देहाचे. मग या कलियुगामध्ये कोणती भक्ती केल्यानं जीवनाचा उद्धार होईल? 9 विद्या प्रकारची भक्ती आहे. अनेक अनेक नवस करून अनेक अनेक देवाला पैशाच्या तराजूमध्ये तोलल्याने आपल्याला देव प्राप्त होईल का? नाही. त्याने देव मुळीच प्राप्त होणार नाही. तर देव कशाने प्राप्त होईल? या देवाला या कलियुगामध्ये फक्त काय लागतं?
कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझे करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझे करावे कीर्तन नारायण देन भेटी तेन नारायण देईल भेटी तेन नारायण देईल भेटी कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. या कलियुगामध्ये देवाचं नामचिंतन आहे. तुम्ही कोणत्याही देवाचं नाव घ्या, अंतकरणातून देवाचं नाव घ्या. या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ काय आहे तर त्या देवाचं नाव आहे. हो, म्हणून त्या ठिकाणी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांनी सांगितलं, हरी बोला हरी, हरी बोला हरी, उठता बैसता हरी बोला, कांडथा भांडता हरी बोला. देवाचं नामचिंतन घ्या काही काम करता करता. हो, कामामध्ये काम, काही वेळा मना राम राम. हो, म्हणून देवाचं नामचिंतन घ्यायचं. या देवाच्या नावानेच आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे, अन्यथा दुसऱ्या गोष्टीनं उद्धार होणार नाही. मग आपलं हित कशामध्ये आहे? हित आणि मूळ हित. आपण प्रपंच करतो, पैसा कमवतो, धन दौलत ऐश्वर एवढं जमा करतो, पण त्याने आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे का? नाही. तर आपल्या जीवनाचा उद्धार कशाने होणार आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, 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 करुणिया मन शुद्ध व्हावे, करुणिया मन शुद्ध व्हावे, करुणिया मन शुद्ध व्हावे, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन शुद्ध व्हावे, करुणिया मन शुद्ध व्हावे, करुणिया मन शुद्ध व्हावे, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन शुद्ध व्हावे, करुणिया मन शुद्ध व्हावे, हित ते करावे देवाचे चिंतन. हो, काय त्या ठिकाणी देवाच्या नामचिंतनामध्ये हृदय हित आहे, आणि त्या देवाचं नामचिंतन घेतल्यानंतर काय होणार आहे? जीवनाचा उद्धार होणार आहे. ऐसा नामाचा महिमा शेषवर्णिता झाली सीमा, नाम तारक त्रिभुवनी मने नामयाची जनी. म्हणून मी सांगू का, देवाला फूल आवडत नाही, देवाला पाणी आवडत नाही, देवाला दूध आवडत नाही. फूल का आवडत नाही? तो माळी बाबा शेतामध्ये फुलाचा बगीचा तयार करतो, आणि फुलाचा बगीचा तयार केल्यानंतर शेतामधून फूल तोडून बाजारामध्ये विकण्यासाठी आणतो. त्याच्या अगोदर एक भुंगा जातो आणि त्या फुलाचा सुगंध घेऊन येतो. मग देव म्हणतो, या फुलाला विटाळ झाला, मला फूल चालत नाही. मग देव म्हणतो, मला दूध चालत नाही. का? दूध काढायच्या अगोदर गाई असेल, म्हैस असेल, आपल्याला वासरू सोडावं लागतं, बछडा त्या ठिकाणी सोडावं लागतं पेण्यासाठी. मग वासरू असेल, बछडा असेल, पेण्यासाठी जातो. मग तो पेऊन आल्यानंतर आपण बाजूला त्या ठिकाणी त्या वासराला बांधतो आणि काय करतो? मग दूध काढतो. कारण आपण जास्त वासराला दूध पिऊ देत नाही. चांगला नारळ आपल्याला, नासका नारळ देवाला. काय बाबा,
हा. ही अशी आपली भक्ती आहे. मग आपण दूध जास्त पिऊ देतो का वासराला? नाही. मग वासरू सोडला 5 मिनिटं झाले की लगेच वासराला ओढणार, असो बांधून टाकणार. मग देव काय म्हणतो? त्या दुधाला विटाळ झाला, ती दूधही मला चालत नाही. मग काय चालतं देवाला? देव म्हणतो मला पाणीही चालत नाही. अध्यात्म काय सांगतो? अध्यात्म विज्ञान आणि ज्ञान. जिथे विज्ञानाची समाप्ती होते त्याच्या नंतर ज्ञानाची सुरुवात होते. एका माणसाने 1 तास भाषण केलं. कशावर? ते म्हणलं देव नाही. किती तास भाषण ठोकलं? 1 तास. आणि 1 तास भाषणामध्ये जमलेल्या सर्व चांदूस गावामधले महिला वर्ग, पुरुष वर्ग, तरुण मंडळ, लहान मोठे, पंचक्रोशीतील देव नाही. 1 तास जोरात. आणि मग त्याचं भाषण संपलं. आणि मी सांगितलं, रामकृष्णारी काय साहेब, काय भाषण केलं हो तुम्ही? काय तुमच्या भाषणाला तोड नाही? ते म्हणले महाराज देवाचीच कृपा आहे. ते काय म्हणला? कृपा कोणाची आहे? आता 1 तास भाषण केलं, देव नाही, आणि काय म्हणतो? कृपा कोणाची आहे? देवाची. देवाची आहे. आता काही लोक दान धर्म करत नाही, लय चिकट. आता मला अनुभव आला पैठणला मंदिराचं काम केल्यामुळं. एकदा काय झालं, मी एका माणसाच्या घरी गेलो आणि ते देणगी घ्यायसाठी. आता तुम्ही सर्व मंडळी दानशूर आहेत. आता माझं कीर्तन संपल्यानंतर दर्शन घ्यायला आल्यानंतर रिकामे हाताने दर्शन घ्यायचं नाही. पैसे 10, 20, 50 रुपये ठेवून दर्शन घ्यायचं. ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. तुमच्याकडे नसले तर मैत्रिणीकडून उसने घ्या, आणि मैत्रिणीकडे नसले तर माझ्याकडून उसने घ्या आणि मला द्या. काय बाबा, तुम्ही पण नुसतं दर्शन घेताना रिकामे हाताने दर्शन करू नये. तुम्ही म्हणता बाबा जरा कलाकारच दिसायला लागली ती. नाही, कला केल्याशिवाय लीला होत नाही महाराज. काय असो, थोडासा विनोद व्हावा. 1 तास ज्यांनी भाषण केलं, देव नाही, तो म्हणतो देवाची कृपा आहे. मी एका मोठ्या डॉक्टरला विचारलं, म्हणलो डॉक्टर साहेब कस काय तुमचं काम? ते म्हणले महाराज, ऑपरेशन थिएटरमध्ये जर गेलो, त्या ऑपरेशन करायच्या अगोदर, कातर लावायच्या अगोदर देवाला हात जोडतो आणि नंतर त्या ठिकाणी ऑपरेशन करतो. जेजला विचारलं साहेब तुमचं कसं काय? जेज म्हणले महाराज 100, 200 केसेस आमच्याकडे रोजच्या येतात. संसार आम्हाला मोडावं वाटत नाही. घटस्फोटचे प्रकार खूप वाढले. महिला मंडळ, पुरुष मंडळ, हे मोबाईल आला ना, हे मोबाईल, हे पिढा आहे, पिढा. काय ही पिढा? मोबाईल आला, आपुलकी गेली, व्हॉट्सअप आला, वाट लागली, आणि जिओ आला, जीव जायची बारी चालली. रात्रंदिवस ऑनलाईन, रात्रंदिवस ऑनलाईन, रात्रंदिवस ऑनलाईन, असे करू 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 बोट मोडायला आलंय. एकदा काय झालं, एक माणसाचा 6 वाजता जॉब सुटला. इंजिनियर होता तो पुण्यामध्ये, आणि 6 वाजता जॉब सुटला आणि तो घरी पार्किंगमध्ये गाडी लावली, आणि पार्किंगमध्ये गाडी लावल्यानंतर तो मोबाईलमध्ये असं करता 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 करता, ते रो हाऊस फ्लॅट सिस्टीम असते, असं करता करता त्याने स्वतःच्या घरात जायचं विसरून गेला आणि शेजारच्या घरात गेला. तो असं करता 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 आता शेजारच्या बाईच्या घरात घुसला. आता ती बाई पण असं करत होती. त्या घरातली बाई, आता हे गेला महादेव, हा महादेव असं करता करता गेला, आणि त्या रो हाऊस मधली पार्वती माता अशी करत होती. आता ती पार्वती माता गेली, त्याने पाणी आणलं आणि महादेवाला पाणी दिलं. आता या महादेवाने पाणी घेतलं आणि हे असं करत होता. असं करता करता पाणी घेतलं तरी त्याचा व्हॉट्सअप मेसेज चालू होतं. असं करता करता नंतर पाण्याचा तांब्या ठेवला आणि असं वरतं बघितल्यानंतर त्याला म्हणे हे तर चुकलं म्हणे, आपला रॉंग नंबर लागला म्हणे. काय लागला? रॉंग नंबर. आणि ती बाई जी असं करत होती, असं मोबाईल पाहत होती, तिने बघितलं. ती म्हणली अरे बापरे,
हे तर पतिदेव आपले नाहीत म्हणले, हे तर हा आपला सुद्धा काय झाला, रॉंग नंबर लागला. मग एवढंच जर तुम्ही या मोबाईलमध्ये ऑनलाईन होता, याच्यामध्ये आता माझ्या गाडीत काही माणसं आले, ते म्हणले महाराज इथं रेंजच नाही. मी म्हणलो बरं आहे रेंज नाही, ते देवाच्या ठिकाणी आल्यावर रेंज नसू नये, रेंज गायबच झाली पाहिजे देवाच्या ठिकाणी आल्यावर. काय काय देवासाठी ऑनलाईन हा देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा देव माझा मी देवाचा. एकदा पुरुष मंडळ महिला मंडळ सर्वांनी हातवरती करा, हातवरती करा सर्वांनी. टाळी वाजून देवाचं भजन करायचं या सगळ्यांनी. देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा 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 मी देवाचा माझा देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा मी देवाचा. आमच्या मराठवाड्यामध्ये लोक कीर्तनाला येत असताना भजनाला येत असताना थंडीचे दिवस असल्यावर काय करतात, ते रगी घेऊन सोबत येतात, मळालेले कपडे फाटलेले कपडे कीर्तनाला. आम्ही म्हणतो तुम्ही फ्रेश परमार्थ करा, चांगला परमार्थ करा. भगवंताचा परमार्थ करत असताना चांगला करायचा, फ्रेश करायचा. देवाला पाणी आवडत नाही, मूळ विषयावरती येऊ. देवाला दूध आवडत नाही, देवाला फूल आवडत नाही. मग देवाला काय आवडतं? देवाला फक्त या भक्ताचा शुद्ध असणारा भाव आवडतो. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, ओ माता शबरी जैसे कोई बुलाते नहीं, ओ माता शबरी जैसे कोई बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, ओ माता शबरी जैसे कोई बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, ओ नामदेव जैसे कोई खिलाते नहीं, ओ नामदेव जैसे कोई खिलाते नहीं. देव येतात, पण आपली अशी बोलवायची आपली पात्रता पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी देव माझा मी देवाचा अशी ज्याची धारणा होती, निश्चित त्याला देव काय करतो, त्या ठिकाणी स्वप्नाद्वारे म्हणा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याला संकेत देतो आणि त्या माणसाचा जीवनाचा उद्धार होतो. मग देवाला पानफूल आवडत नाही, देवाला दूध आवडत नाही, देवाला त्या ठिकाणी फूल आवडत नाही, तर देवाला काय आवडतं? देव भावाचा भुकेला, देव भावाचा
भावाची दुष्काळ तयाला देव भावाचा भुकेला. देव कसा आहे? भावाचा भुकेला आहे. ओ राम गोविंदा हरी भजो रे भैया राम गोविंदा हरी. पैसा न लगे रुपया न लगे खर्चत नाही गठरी भजो रे भैया राम गोविंदा हरी. देवाचं नाव घेण्यासाठी काय पैसा लागत नाही, काही लागत नाही आपल्याला, आणि नोकरी सोडायची गरज नाही. हो, तुकाराम महाराज सांगतात काय करा? अवघाची संसार सुखाचा करीन. माऊली सांगतात आनंदे भरीन तिन्ही लोके. हो, पुन्हा संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे वेळोवेळा. तुकाराम महाराज सांगतात अनेक अनेक प्रकार आहेत आपल्याला देवाची भक्ती करण्यासाठी. संसार सोडायची गरज नाही, प्रपंच सोडायची गरज नाही, नोकरी सोडायची गरज नाही. थोडासा वेळ देवासाठी द्यायचा. आणि नित्य नित्य आपले अनेक अनेक बँकेमध्ये पैसे आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बडोदा असेल, अनेक अनेक बँकेमध्ये आपलं डिपॉझिट आहे. पण एक राम नावाची बँक आहे. त्या राम नावाच्या बँकेमध्ये आपले जे आपण जप करतो, या राम नावाच्या माळीचं ज्या ठिकाणी ज्यांचं फिक्स डिपॉझिट त्या राम नावाच्या बँकेमध्ये आहे, त्याच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता झाली शिमा. नाम तारक त्रिभुवनी म्हणे नामयाची जनी. हो, म्हणून ज्यांचं त्या राम नावाच्या बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट आहे त्याच्या जीवनाचा त्या ठिकाणी उद्धार होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं फक्त एक या कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे ते देवाचं नाम आहे. म्हणून नाव घेतल्याने आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे. देवाला चार पायाचं लागत नाही. देवाला हो, तुमच्या लक्षात आलं असेल, देवाला हे लागत नाही, देवाला ते लागत नाही, देवाला काही लागत नाही. हो, अहिंसा परमो धर्म. हो, दुसऱ्याची हत्या करून एखाद्या प्राण्याचा जीव घेऊन काय हो त्याने देवाची प्राप्ती होणार आहे का? नाही, त्याने देवाची प्राप्ती होणार नाही. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. हो, म्हणून अहिंसा परमो धर्म. अहिंसा करू नका, हिंसा करू नका आणि निर्वेशने जीवन जगा. आज कळत न कळत जे जे लोक त्या ठिकाणी व्यसन करत असतील त्यांनी आज या महाशिवरात्रीच्या दिवशी संकल्प करायचा की आजपासून आम्ही त्या ठिकाणी दारू पिणार नाही. काजू बदाम हे काय किलो आहे? 800-900 रुपये किलो. आणि माणिकचंद घोटका काय किलो आहे? 3000 रुपये किलो, 4000 रुपये किलो आहे म्हणतात माणिकचंद घोटका. लोक म्हणतात बरं का. हो, काजू बदाम, हो, माणिकचंद घोटका, अनेक अनेक RMD गोवा अनेक अनेक खातात. काळजाचे फुफ्फुस खराब होतात. दारू पिऊ पिऊ माणसाचं जीवन बर्बाद होऊन जातं. काय त्याच्यामुळं आज आपण या दरबारामध्ये आलेलो आहे. दरबार हजारो देखे ऐसा कोई दरबार नहीं. दरबार हजारो देखे. या सद्गुरू महाराजांच्या दरबारामध्ये संकल्प घ्या, शपथ घ्या. त्या महादेवाच्या दरबारामध्ये काय करा? संकल्प घ्या की आम्ही आजपासून दारू पिणार नाही. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पिएगा शाम में उतर जाएगी. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पिएगा शाम में उतर जाएगी. लेकिन तू राम नाम का प्याला पी लिए, लेकिन तू सदगुरु नाम का प्याला पी लिए, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. निर्विष्णी जीवन जगा. काही गावामध्ये 50-50 वर्षापासून सप्ते होते. महाराजही मेले आणि ऐकणारेही मेले. गावाला काही फरक पडत नाही. 50-50 वर्षापासून सप्ते चालू आहेत. मी तर ज्या गावात जातो त्या गावात सांगतो मला दुसऱ्यांदा बोलवा नका बोलू. हो,
मी काही ते बाजारू कीर्तनकार आणि पोपटपंची जे काही बोलायचं ते परखड बोलायचं, सत्य बोलायचं. हो, राष्ट्रीय संत मोरारी बापूंचं एक वाक्य मी मागच्या जामगावच्या कीर्तनात पण सांगितलं. देवाची प्राप्ती 3 गोष्टीमध्ये आहे. त्या 3 गोष्टी कोणत्या? जिनके आंख में करुणा है, जिनके हृदय में प्रेम है और जिनके जीभ पे सत्यता है उनके पास भगवान है. मराठीमध्ये सांगतो, ज्यांच्या डोळ्यामध्ये करुणा भाव आहे, ज्यांच्या हृदयामध्ये प्रेम आहे, प्रेम ही जगत का सार है, प्रेम ही जगत का सार है. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. एकची धर्म, एक धर्म आहे. सर्व धर्माचं एकच सार आहे. सर्व ग्रंथाचं, बायबल असेल, कुराण असेल, गाथा असेल, गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, सर्व ग्रंथाचं सार एक आहे. कोणताच ग्रंथ म्हणत नाही वाईट काम करा. म्हणते का वाईट करा? नाही. कर भला तो हो भला. चांगलं करा, चांगलं होईल. वाईट करा, वाईट होईल. अ आणि ब. सामान्यातल्या सामान्य माणसाला हे कीर्तन कळण्यासारखं आहे. हो, अगदी लहान मुलापासून तर वयस्कर माणसाला हे कळल मी जे बोलतोय ते. 12 खडी शिकवत असताना गुरुजी शिकवतात आणि नंतर ब. अ म्हणजे अच्छा आणि ब म्हणजे बुरा. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. खुशबू नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. कांटे बनकर मत रहना. बन न सके भगवान तो तू कम से कम इंसान बन. काय? भगवंत लांब राहिलाय. भगवान ढूंढना इतना आसान नहीं. भगवान ढूंढना इतना आसान नहीं. हम पहले इंसान बने, हम पहले इंसान बने. हो, म्हणून त्या ठिकाणी काय करायचं? आपण माणूस बनायचा प्रयत्न करायचा. हो, बरेचसे लोक त्या ठिकाणी काय करतात? दुसऱ्याचं चांगलं होत असेल तर त्यांना देखवत नाही. हो, त्यांच्या मनाला चांगलं वाटत नाही. अनेक त्या ठिकाणी स्वतःचा प्रपंच कमवण्यासाठी वाम मार्गाने पैसा कमवतात, पण ते आपल्याला सुख लाभू देत नाही. सुखाचे प्रकार खूप आहेत. शाश्वत सुख. शाश्वत सुख म्हणजे हे देवाच्या नामामध्ये किंवा देवाच्या भक्तीमधलं सुख आहे. क्षणिक सुख, नैसर्गिक सुख, भौतिक सुख, अनेक सुख आहेत. काय? स्वप्नाद्वारे मिळालेलं सुख. एका माणसानं स्वप्नामध्ये आमदारकीला फॉर्म भरला. कशामध्ये? स्वप्नामध्ये. आणि स्वप्नामध्ये आमदारकीला फॉर्म भरल्यानंतर त्याचा प्रचारही स्वप्नामध्ये चालू झाला. चांदूस गावामध्ये प्रचाराला आले, ढोल ताशामध्ये त्याची मिरवणूक, त्याचा प्रचार. काय अडचण आहे आपल्याला स्वप्नामध्ये भरायला? होय, स्वप्नामध्ये फॉर्म भरला, प्रचार चालू आहे, सर्व गावामध्ये मिरवणूक, दिंडी. आणि असं करता करता त्याचं स्वप्न रंगात आलं. पहाटचे रात्रीचे 11:30 वाजले स्वप्नामध्ये. आणि असं करता करता प्रचार चालू झाला. 12:30, 1, 2 वाजले आणि थंडीचे दिवस होते. आणि ग्रामीण भागातला विषय महाराज, ती बाज खाट असं म्हणू त्याला, खाटेवरती बाजेवरती झोपलेला आहे आणि त्या ठिकाणी रग घेऊन पांघरलेला आहे आणि खाली मोरी आहे. स्वप्न चढता 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 असा जोरात याचा प्रचार चालू आहे. ढोल ताशामध्ये सगळ्यांना म्हणतोय, बघा, विश्वास देतो तुम्हाला, गावाची प्रगती करेल, त्या ठिकाणी तुमच्या गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकेल, पाणी आणेल, टाकी आणेल, रस्ते आणेल, असं करेल, तसं करेल. जोरात प्रचार चालू आहे. आणि गावातले लोक सुद्धा म्हणतात, आबा आम्ही तुमच्याच सोबत आहे. काय? आबा आम्ही तुमच्याच सोबत आहे. असं करता करता पहाटे याला स्वप्नाची जाग आली. जशी स्वप्नाची जाग आली, जशी स्वप्नामध्ये याचं याला स्वप्नात जाग आली, आणि जसं स्वप्नात जाग येणं, त्या बाजेवरून हात जोरात त्या मोरीमध्ये दणकन पडला. कसं पडलं महाराज? दणकन. त्या बाजेवरून त्या मोरीत पडणं. आणि हा म्हणला, मी तर बिनविरोध निवडून आलो म्हणला.
काय बिनविरोध निवडून आलो म्हणजे हे सुखाचे प्रकार सांगतोय. काही काही लोक स्वप्नामध्ये सुख होतात किंवा काही काही लोकांकडे लक्ष्मी येऊन पाहते, पैसा येतो, पण ते पैसा आपल्याला टिकवता आला पाहिजे. पैसा काय करता आला पाहिजे? टिकवता आला पाहिजे. समजणे वाले को इशारा काफी. म्हणून त्या ठिकाणी बरेचसे लोक काय करतात, व्यसनामध्ये आपल्या आपल्या देहाचा विचार करत नाही. ही 3.5 हाताचे देह आहे, ही 3.5 हाताची गाडी आहे, आणि पेट्रोल गाडीमध्ये जर डिझेल टाकलं तर काय होतंय? गाडी बंद पडते, मशीन बंद होऊन जातं. तसं पेट्रोल गाडीमध्ये डिझेल टाकता येत नाही आणि डिझेल गाडीमध्ये पेट्रोल टाकता येत नाही. तशी ही 3.5 हाताची जी गाडी आहे, या गाडीला चांगला आहार द्या. चांगला आहार घ्या, निर्व्यसनी जीवन जगा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा, आई वडिलांची सेवा करा, साधू संतांची सेवा करा, आपल्या मुलांना चांगले संस्कार लावा. क्वेश्चन नंबर 1, आपल्या मुलांना चांगले संस्कार लावा, आपल्या मुलींना चांगले संस्कार लावा. आणि सगळ्यात मोठी संपत्ती या जगामध्ये कोणती आहे? कोणती संपत्ती आहे? शरीर संपत्ती आहे. शरीर संपत्ती आहे जगामध्ये सर्वात मोठी. आणि एकदा शरीर संपत्ती जर आपली चांगली राहिली नाही तर आपण पैसा कोणासाठी कमवायचं? आपल्या सुख समाधानासाठी. आणि कमवलेला पैसा पुन्हा दवाखान्यात खर्च करायचा, हे काही उपयोग नाही. आणि एकदा मुलांना कुठपर्यंत तुम्ही वळण लावू शकतात? 10वी पर्यंत मुलांना तुम्ही वळण लावू शकता. एकदा का मुलगा कॉलेज कुमार झाला तर तुम्ही मुलाला वळण लावू शकत नाही. मुलींना तुम्ही लहानपणीच वळण लावू शकता, मुलांना तुम्ही लहानपणीच वळण लावू शकता. आपल्या घरामध्ये, आपल्या परिवारामध्ये जे लहान मुलं आहेत त्यांना चांगले संस्कार लावा. त्यांना चांगले संस्कार लावल्यानंतर काय होईल? आम्हाला वृद्धाश्रमामध्ये जाण्याची गरज पडणार नाही. आम्ही आपली जी हिंदू धर्माची संस्कृती आहे ही आपण त्या ठिकाणी टिकून त्या ठिकाणी ठेवू. हे जे आपले उपवास आहेत, महाशिवरात्री आहे, गोकुळाष्टमी आहे, राम जन्म आहे, कृष्ण जन्म आहे, कीर्तन, भजन, सत्संग, कथा, मुलांना जर चांगले संस्कार लावले तर हे मुलं आपल्या घरामध्ये देवपूजा करतील आणि देवासारखे मुलं आपले राहतील. मुलं काय करतील? देवासारखे आपले मुलं राहतील. त्याच्यामुळे आपल्या घरातली मुलगी असेल, आपला मुलगा असेल, याला काय करायचं? त्या ठिकाणी चांगले संस्कार लावायचे. म्हणून त्या ठिकाणी ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता झाली सीमा, नाम तारक त्रिभुवनी म्हणे नामयाची जने. आता 11:30 वाजलेले आहेत. वेळेचा अभाव असल्यामुळं 2 तास कीर्तन ही वारकरी संप्रदायाची नियमावली आहे. भाषण 15 मिनिटाचं, संभाषण अर्ध्या तासाचं, प्रवचन 1 तासाचं. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार कीर्तन 2 तासाचं. रामकथा किंवा भागवत कथा ही 3-4 तासाची. अर्थात याला मर्यादा आहे. आणि तमाशा हे रात्रभर असतं. आणि लोक तिथं त्यांना बोलवायची गरज नाही. पण चांगल्या कामाचा प्रचार करावा लागतो, चांगल्या कामाचा प्रचार करावा लागतो. दूध घ्या दूध, असं त्या दुधावाल्या बाबाला, त्या जे उकडे लावलेले असतात घरगुती दूध, त्या माणसाला जावं लागतं आणि दरवाजा ठोठाटावा लागतो, आवाज द्यावा लागतं, बेल वाजवावी लागते. त्यावेळेस ते घरातले लोक जागे होतात आणि ते दूध घेतात. पण दारू घ्या दारू, असं ऐकलंय का? क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया 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 रे, क्या किया क्या किया क्या किया रे,
जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे। क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे। हे मनुष्य जन्म एक बार आहे, एक वेळेस आहे, पुन्हा पुन्हा नाही। आई एक वेळेस आहे जन्म देणारी आई, वडील एक वेळेस आहेत। जिंदे बाप को कभी न पूजा, मरे बाद पूजवाया, दो मिट्टी चावल खिला के कौवे को बाप बनवाया। आई वडिलांची सेवा करा, आई वडील हे देव आहेत। आणि महिला मंडळ हात जोडतो तुम्हाला सगळ्याला, जेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये त्या प्रदीप मिश्राजींची शिव महापुराण कथा चालू झाली तेव्हापासून आमच्या महिला खूप धार्मिक झाल्या। आमच्या महिला पहाटे 4 वाजता महादेवाच्या मंदिरात, नाही तर पहिले त्या महादेवाच्या मंदिरात बेल पात्र व्हायला कोणी जात नव्हते। आता हे काय टीका वगैरे नाही, जे वस्तुस्थिती आहे ते सांगतो मी। एवढं मार्केट आलं महादेवाला, बाबा देवाची बी म्हणजे बघा, रामनवमीला प्रभू रामचंद्राचं, महाशिवरात्रीला महादेवाचं, काय हे सण आहेत। असो, मग आमच्या महिला काय करतात, पहाटे 4 वाजता महादेवाच्या मंदिरात, आणि घरचा महादेव गॅस पेटीत आहे। त्या महादेवाला लाइटर सापडत नाही, लाइटर। घरच्या महादेवालाही जपा, मग घरच्या महादेवाला जर जपले तर ते महादेव तुम्हाला चांदूसला आणतील। इथं कुठे आणतील, चांदूसला, इथं ओंकारेश्वर मंदिरात। जावाई, मुलगी, मुलगा, सून हे सोबत येत नाही। हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस आपला माणूस असतो ना, त्यावेळेस त्याला मेडिकल आणण्यासाठी स्वतःची पत्नी असते, आणि ज्यावेळेस स्वतःची पत्नी दवाखान्यात असते त्याला मेडिकल आणण्यासाठी त्याचा मालक असतो। ही 2 देवांनी जोड घातलेली आहे, लक्ष्मी आणि नारायण। वाजवा 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 वाजवा, ना अशा नका वाजवा, अशा जोरात वाजवायच्या। हा काय किती मस्त। महादेवाचं अर्ध शरीर हे पार्वती मातेचं आहे, आणि अर्ध शरीर हे स्त्रीचं आहे, आणि अर्ध शरीर हे पुरुषांचं आहे। महादेवाचं अर्ध शरीर हे स्त्रीचं आहे, आणि अर्ध शरीर पुरुषांचं आहे। कोणतंही कार्य नारीशिवाय अपूर्ण आहे। यत्र नारीसु रमन्ते पूजन्ते तत्र देवतः, तो आदिशक्ती आहे। म्हणून त्या ठिकाणी काय सांगितलं की नारी ही राधा आहे, नारी ही सीता आहे, नारी ही पार्वती माता आहे। तुम्ही सर्वस्व आहात, तुम्ही बसलेल्या सर्व देवी आहात, तुम्ही बसलेल्या सर्व पार्वती माता आहात, आणि हे बसलेले सगळे महादेव आहेत। हे काय देव कुठे आहे, माणसाच्या हृदयामध्ये देव आहे। देव कुठे आहे, आपल्या हृदयामध्ये आहे। देवतेची संत, संततेची देव। देव घ्या कोणी, 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 देव
कोणी देव घ्या कोणी. जगाला बोलण्यासाठी फोन लागतं आणि देवाला बोलण्यासाठी मौन लागतं. देवाला बोलण्यासाठी मौन लागतं. म्हणून ध्यान धारणा याच्यामध्ये खूप ताकद आहे. आजच्या प्रसंगी मी एवढंच बोलेल, या दरबारामध्ये आपण संकल्प घ्या, आम्ही निर्व्यसनी जीवन जगू, आम्ही त्या ठिकाणी गुटखा तंबाखू सोडून देऊ, व्यसन त्या ठिकाणी कोणतंही करणार नाही. आणि महिला मंडळाने संकल्प करा की महादेवाची चांगली सेवा. आणि महादेवाने सुद्धा संकल्प घ्यायचा की पार्वती मातेला नाराज करायचं नाही. हो म्हणून त्या ठिकाणी ही दोन जी देवाने जोड घातलेली आहे ही खूप देवाघरची जोड आहे. हो म्हणून आजच्या प्रसंगी बोलावं तेवढं कमी आहे. हे जीवन पुन्हा पुन्हा नाही आहे. आपला मनुष्य जन्म कसा आहे, एक बार आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे. क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. खाली हाथ आया था तू, खाली हाथ जाएगा. साथी न बंदा तेरे कोई, साथ नहीं निभाएगा. क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. हे बघा, महादेव देव आहेत तरी सुद्धा महादेव देव पूजा करतात. प्रश्न आहे, महादेव कोण आहे? देव आहे, तरी महादेव देवपूजा करतात. म्हणजे ते देव आहेत म्हणून देवपूजा करत नाही असं आहे का? नाही. मी श्रीमद भागवत ग्रंथाचा अभ्यास केला उत्तर प्रदेशला, मथुरा वृंदावन. आणि ते अभ्यास करत असताना भागवतामध्ये वर्णन आलं, भगवान श्रीकृष्णांची दिनचर्या मी पाहिली. भगवान श्रीकृष्ण आपण जसे उठतो तसे भगवान श्रीकृष्ण उठतात. आपण जसं स्नान करतो तसे भगवान श्रीकृष्ण स्नान करतात. आणि भगवान श्रीकृष्ण सुद्धा देवपूजा करतात. महादेव देवपूजा करतात. भगवान श्रीकृष्णांची दिनचर्या ठरलेली आहे. आणि माझ्या प्रभू रामचंद्राची सुद्धा दिनचर्या ठरलेली आहे. माझ्या प्रभू रामचंद्राने गुरु केलं वचिष्ठ ऋषींना, श्रीकृष्णानं गुरु केलं सांदीपानी ऋषीला. देव आहेत पण काही गरज आहे का? नाही. पण माणसाच्या जीवनामध्ये सद्गुरु महत्वाचा आहे. कोण बतावे बाट गुरु बिन, कोण बतावे बाट. आगे बढ़ा है ये मका घाट. कोण बतावे बाट गुरु बिन, कोण बतावे बाट. आज या धावत्या युगामध्ये, या कलियुगामध्ये आई वडील नाही, नातेवाईक नाही, कुणीच नाही. अंधकारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम कोण करतात? तर ते सद्गुरू करतात. म्हणून देवपूजा करतात. मग आपल्या घरातल्या देवाला देवपूजा करायला काही अडचण आहे का? स्वर्गातला देवपूजा करतो. मग चांदूस मधल्या गावातल्या देवाला, लक्षात येतंय मी काय बोलतो ते? काय आपल्या गावातल्या घरातल्या माणसाला देवपूजा करायला काही अडचण नाही. देवपूजा केल्याने सकाळी अध्यात्म त्या ठिकाणी देवाच्या कामापासून सुरुवात झाल्याने मन शुद्ध होतं, काम चांगलं होतं. हो, म्हणून कोणतंही काम करायचं असेल तर देवाशिवाय तो काम अपूर्ण है. कौन सा ही काम करना है तो भगवान के नाम से शुरू करना चाहिए. भगवान के नाम से काम जो होता है वो सफल होता है. जो भगवान के नाम से काम शुरू नहीं होता वो काम कभी सफल नहीं होता. काय? वक्रतुंड महाकार्य सूर्य कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवम सर्व कार्येषु सर्वदा. पहिले नमन हो नमन गणपतीला, पहिले नमन हो नमन गणपतीला, नमन गणपती
लोक म्हणतील कीर्तन संपायची वेळ आली आणि आता या बाबांनी काय सुरुवात केली का काय काय शेवटच करणार आहे. काही टेन्शन घेऊ नका. माझं सांगायचं भाव आहे, कोणतंही काम करायचं असेल, शेतातला असेल, दुकानातला असेल, कोणताही व्यवसाय टाकायचा आहे, काम करायचं आहे, अगोदर देवाला प्रणाम, नंतर मग भगवान श्रीकृष्णाची दिनचर्या ठरलेली आहे. माणसाची दिनचर्या ठरली पाहिजे. दिनचर्या म्हणजे काय? आपण सकाळी किती वाजता उठतो, आपण नाश्ता किंवा आपलं जेवण किती वाजता आहे, आपण ड्युटीला किती वाजता जातो किंवा घरातले काम किती वाजता करतो, याचा टाइम टेबल बनवा, दिनचर्या बनवा. व्हॉट्सअप बघायचं 1 तास, अर्धा तास वेळ ठरवून द्या, आहे की नाही? हो. आपली दिनचर्या जर नाही ठरली तर आपलं जीवन अंधकारात आहे. भाजीत मीठ किती असावं? भाजीत मीठ तुमच्याकडे किती टाकतात भाजीत मीठ? असं वाटी भरून टाकतात का मीठ? कसं थोडं टाकतात. 2 माणसाची 4 माणसाची भाजी असली थोडस मीठ टाकतात, आणि थोडं मीठ टाकलं तर ते जी भाजी आहे ती चांगली होती. जास्त मीठ झाल्यावर चांगली होत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपलं जे जीवन आहे, रात्री 2ला झोपायचं आणि सकाळी 12ला उठायचं, ही दिनचर्या काही कामाची नाही. आपली दिनचर्या ठरली पाहिजे, देवाची दिनचर्या ठरलेली आहे. आणि आपली जीवनामध्ये जर दिनचर्या नाही ठरली तर आपल्या जीवनाला महत्व नाही. हो, जीवनामध्ये धाक पाहिजे, आपण कोणाला तरी घाबरलं पाहिजे. हो, काय त्या ठिकाणी शिष्याला, गुरूंचा शिष्याला धाक पाहिजे. धाक म्हणतो मी, गुरूंचा शिष्याला धाक पाहिजे, बापाचा मुलाला धाक पाहिजे, बहिणीला भावाचा धाक पाहिजे, ओ पत्नीला नवऱ्याचा धाक पाहिजे. पण आता असं आहे का? आता पत्नीचा नवऱ्याला धाक झालंय. हॅलो, कुठे आहेत? ऑफिस सुटलं का? आतापर्यंत कसं काय घरी आले नाही? आता उदाहरण देऊनच टाकतो. एकदा काय झालं, बाई माहेरला गेली, आणि बाई माहेरला गेली आणि गेल्यानंतर त्यांनी फोन करावा, हॅलो कुठे आहेत तुम्ही? यांनी सांगावं घरी आहे. मग ते ती सांगायची मिक्सर चालू करा. मग हे मिक्सर चालू करायचा, मग तिला वाटायचं आपले मालक घरी आहेत, घरी. एवढं उदाहरण देऊ आणि थांबू. दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन, काय माऊली, बरोबर आहे की नाही? दुसऱ्या दिवशी हॅलो कुठे आहे तुम्ही? याने सांगायचं घरीच आहे. मग करा मिक्सर चालू, पुन्हा मिक्सर ही बाईला वाटायचं आपला मालक घरीच आहे. तिसऱ्या दिवशी हा माणूस वैतागला. न व रा याचं उलट करा, नवरा शब्दाचं उलट करा. काय होतंय? हा, न व रा याचा उलटा होतंय रा व न. हे वैतागला, हे मिक्सरच घेऊन दुसऱ्या गावाला गेलं. आणि त्याने काय केलं, त्या लाईटच्या बोर्डाजवळच फोन आला, हॅलो. याने सांगायचं हॅलो कुठे आहेत? यांनी म्हणायचं मिक्सर चालू करायचं, बाई म्हणायची घरीच आहे, घरीच आहे. 3-4 दिवस हा बाबा दुसरीकडे मुक्कामाला. ही बाई घरी आली आणि त्या मुलाला विचारली, पप्प्या तुझा पप्पा कुठे आहे? तो पप्प्या म्हणला, आई पप्पा 4 दिवसापासून मिक्सर घेऊन गेलाय म्हणे. ते म्हणले 4 दिवसापासून मिक्सर घेऊन. समजने वाले को इशारा काफी. म्हणून आपल्या जीवनाची दिशा ठरली पाहिजे आणि आपली दिनचर्या ठरली पाहिजे. आजच्या प्रसंगी एवढंच बोलतो. खूप विनोद झाला आणि विनोदातून बोधही झाला. शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांनी भारुड केले आणि भारुडाच्या माध्यमातून संबंध देशाला प्रबोधन केला. काय संबंध देशाला? हो, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. अनेक अनेक नाथ महाराजांचे भारुड आहेत. या शेजारणीनं
या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेला ग बया, मला पंढरीला नेला ग बया. या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला चांदूसला नेलं ग बया, मला चांदूसला नेलं ग बया, पंढरीला नेला ग बया, मला पंढरीला नेला ग बया. हे भारूड कोणाचं आहे? नाथ महाराजांचं. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज. हो, श्रीमंत असणारे शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज. हो, नाथा घरच्या खुणा कोणाकडे ना. नाथ महाराजांचं चरित्र जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. माऊली ज्ञानोबा आहे आणि नाथ महाराज काही वेगळे नाहीत. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं उर्वरित कार्य नाथ महाराजांनी केलं आणि त्यामुळं शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचं त्या ठिकाणी कार्य खूप मोठं आहे. नाथ महाराजांनी एकनाथी भागवत असेल, त्या ठिकाणी भावार्थ रामायण असेल, अनेक ग्रंथ त्या ठिकाणी नाथ महाराजांनी या महाराष्ट्राला दिले. आणि संत वाङ्मय हे ज्ञान कोणत्या कॉलेजमध्ये मिळत नाही, कोणत्या हायस्कूलमध्ये मिळत नाही. ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, गीता असेल, एकनाथी भागवत असेल, हरिपाठ असेल, हे फक्त कीर्तनामध्ये प्रवचनामध्येच मिळतं. आजच्या प्रसंगी एवढंच बोलतो. आणि आपल्या जीवनामध्ये हो काय सद्गुरू हे खूप महत्वाचे आहेत. आपल्या सर्व भक्तांना सद्गुरू कोंडीराम महाराज मिळाले. हो, ही खूप आपल्यावरती मोठी कृपा आहे. हो, त्या ठिकाणी एक संतांनी एका भजनामध्ये सांगितलेलं आहे काय, श्याम तुझे मिलने का, सतगुरु तुझे मिलने का, सत्संग ही बहाना है, गुरुदेव तुझे मिलने का, सत्संग ही बहाना है. दुनिया वाले क्या जाने, दुनिया वाले क्या जाने, ये रिश्ता पुराना है, गुरुदेव से मिलने का, सतगुरु से मिलने का, सत्संग ही बहाना है, सतगुरु से मिलने का. आओ कोंडीराम बाबा माझे, सतगुरु माझे रे, कोंडीराम बाबा माझे, सतगुरु माझे रे, रामकृष्ण हरी बोला फार येते मजा रे, रामकृष्ण हरी बोला फार येते मजा रे, गुरुदेव से मिलने का, सत्संग ही बहाना है, भगवान से मिलने का, सत्संग ही बहाना है. एकदा तरी देवासाठी डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे, एकदा तरी देवासाठी आपण रडलो पाहिजे. त्या कुंती मातेनं भगवान श्रीकृष्णाकडे दुःख मागितलं, सुख मागितलं नाही. एकदा डोळ्यामध्ये देवासाठी 2 थेंब, 2 अश्रू देवासाठी आपल्या डोळ्यामध्ये आले पाहिजे. जोपर्यंत 2 थेंब आपल्या डोळ्यामध्ये देवासाठी येणार नाही तोपर्यंत देव आपल्याला दिसणार नाही. मी सांगतो महाराज, माझ्या जीवनामध्ये मी एवढा समाधानी आहे, एवढा सुखी आहे. नित्य नित्य मी देवाला प्रार्थना करतो, हे देवा माझ्या मुखातून कीर्तन, प्रवचन, भागवत कथा, रामकथा नित्य नित्य व्हावी आणि समाजाची माझ्याकडून सेवा घडावी.
याच हाताने कमी दिवसामध्ये कमी वयामध्ये ईश्वराच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं समाजाच्या आशीर्वादानं शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजाच्या पवित्र अशा भूमीमध्ये 51 फूट मंदिराचं काम श्री श्री राधाकृष्ण मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे. सर्व महाराजांनी सर्व लोकांनी आपल्या भक्तगणाने डोळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणून देवानी तर लहानपणी एकदा दर्शन दिलेलंच आहे 2004 मध्ये, सांगून देतो महाराज. पण पुन्हा नित्य भगवंताची सेवा घडावी आणि जसे माझ्या डोळ्यातून आता 2 थेंब देवासाठी एक क्षणामध्ये आले, तसे तुमच्या डोळ्यातून 2 थेंब देवाशिवाय आल्याशिवाय ही भक्ती एवढी सोपी नाही. भक्ती ते कठीण सुळावरील पोळी. हे परमार्थ करत असताना अनेक संकट, अनेक कष्ट, अनेक गोष्टी, त्या गोष्टीला सामोरे जावं लागतं. पण त्या ठिकाणी ही भगवंताचा ध्यास, सत्य संकल्पाचा, त्याचं दाता नारायण. संकल्प माणसाचा सत्य असला की भगवंत त्याचं कार्य पूर्ण करतो. म्हणून त्या ठिकाणी पैठणला तर असं मोठं त्या ठिकाणी आश्रम झालेलंच आहे. पण माझी एक इच्छा आहे की माझी जी जन्मभूमी आहे महाराजजी, गेवराई तालुक्यामध्ये, जातेगाव तालुका, गेवराई जिल्हा बीड, तिथं एक 4-5 एकरामध्ये माझं मोठं त्या ठिकाणी आश्रम आणि भोलेनाथाचं मंदिर, महादेवाचं मंदिर त्या ठिकाणी मला करायचं आहे. आणि मला खात्री आहे की मी फक्त 4-5 वर्षामध्ये जमिनीपासून 51 फूट राधाकृष्ण मंदिर, भगवान श्रीकृष्णांचं मंदिर केलंय. आणि मंदिरात मूर्ती बसल्यानंतर माझं 1 वर्षाचं मौन आहे. किती वर्षाचं? 1 वर्षाचं. मला कीर्तन करायचं नाही, कथा करायची नाही, प्रवचन करायची नाहीत. कीर्तन कशासाठी, कथा कशासाठी? पैसा कमवण्यासाठी. किंवा लोक पैसा देतात, सेवा जरी असली तरी देतात. पैसा कमवून काय करायचा? मोठी गाडी घ्यायची, एसी हो बंगला बांधायचा. येता तरी सुखे जा, जाता तरी सुखे जा, या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे, भूमीवरी पडावे, आकाशाकडे पहावे, या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे जा, जाता तरी सुखे जा, या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे. हो काय भगवंत, झोपडीमध्ये जर सुख असेल तर बंगल्याची आठवण होत नाही, आणि बंगल्यामध्ये जर दुःख असेल तर झोपडीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. हो, म्हणून देवासाठी 2 अश्रू आपल्या डोळ्यातून निघाले पाहिजे आणि अंतकरणातून देवाची भक्ती आपण केली पाहिजे. जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. त्या अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठेला प्रभू रामचंद्राचं त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होत होती, आणि त्या शबरी मातेचं गाणं, ते शबरी मातेचं भजन सगळ्या देशातल्या लोकांच्या मोबाईलवरती लागलेलं होतं. ओ मेरे झोपडी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, ओ राम आएंगे, आएंगे राम आएंगे, ओ मेरे जिंदगी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. गेवराई तालुक्यामध्ये माझ्या जन्मभूमीकडे जशी आपल्या सद्गुरू कोंडीराम बाबाची ही जन्मभूमी आहे, बरोबर ना महाराज? आणि ते सुंदर एवढं मोठं वैभव, एवढा मोठा आश्रम आहे. आणि आपल्या जामगावला महाराजांची कर्मभूमी आहे. समाधी जामगावला आहे आणि कर्मभूमी सुद्धा जामगावला आहे. माझ्यासोबत आमच्या गावाकडचे असणारे बंडूभाऊ सोबत आलेले आहेत. मी त्यांच्यासोबत मी चर्चा करत होतो, सांगत होतो की गावामध्ये माझ्या जन्मभूमीकडे मला एक 4-5 एकरमध्ये आश्रम करायचा आहे. ऊसतोड कामगार, जे लोक ऊस तोडायला जातात, त्यांच्या मुली, अशा 11 किंवा 21 मुलींचे लग्न माझ्या हाताने दरवर्षी व्हावेत. आणि जे गोरगरिबांचे मुलं आहेत त्यांच्यासाठी अभ्यासिका आणि अकॅडमी, असं एक समाज कार्य या माध्यमातून भजन, कीर्तन, कथा हे चालूच राहणार आहे. आणि एक महादेवाचं मंदिर, एक भोलेनाथाचं मंदिर त्या ठिकाणी मला गावाकडे करायचं आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश, ब्रह्मापासून उत्पत्ती, विष्णूपासून रक्षण आणि महादेवापासून विनाश. सत्यम शिवम सुंदरम, ओ सत्यम शिवम सुंदरम, ओ सत्यम
सुंदरा आली मौला 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 सत्यम शिवम सुंदरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा राम आणि रावण रास एक आहे पण कार्य भिन्न भिन्न आहेत. कृष्ण आणि कंस रास एक आहे पण कार्य भिन्न भिन्न आहेत. रास एक आहे पण कार्य वेगळे वेगळे आहेत. काही काही माणसाचे नाव असतात माऊली. नाव काय? माऊली. आपल्या चांदूरला बाजार कोणता आहे? हा कोणता? खेड चाकण असो. नाव माऊली आहे पण ते बाजाराच्या दिवशी पाऊली खेळत येते. नावाचा काही संबंध नाही. म्हणून असो नाव एक आहे पण कार्य भिन्न भिन्न आहे. देव एक आहे. यांनी अनेक अनेक त्या ठिकाणी रूप धारण केलेले. एकदा सर्वांनी हात वरती करा. देवाचं भजन करू. कीर्तनाला पूर्ण विराम द्यायचा आहे. विठोबा रखुमाई बार कुमार